मार्च 2022चा मॅथ्स 1चा 10th स्टँडर्डचा हा पेपर आहे. विथ सोल्युशन पेपर तुम्हाला 2022चा हा आहे, जो तुम्ही सेव्ह करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. 39 मार्क्स पडलेत आउट ऑफ 40. 1 मार्क्स कट झालेला आहे, ते पण सिली मिस्टेकमुळे झालेलं आहे. SN मी रेड पेननी तुम्हाला मार्किंग करून दाखवलेलं आहे, तिथे 1 मार्क्स कट झालेला आहे. ओव्हरऑल पेपर छान आहे. फॅक्टरायझेशनचे फॅक्टर्स तुम्ही तिथेच करायचे. पूर्ण पेपर तुम्ही बघताय, व्यवस्थित लिहिलेलं आहे. प्रेझेंटेशन छान आहे. ग्राफिकल मेथड दिलेली आहे, त्याचं एक्सप्लेनेशन तिने खाली व्यवस्थित लिहिलेलं आहे. ते एक्सप्लेनेशन तुमचं तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त तुमचा चार्ट काढतात आणि ग्राफ काढतात तर तुम्हाला ते 3 किंवा 4 मार्क्स भेटत नाही आहे. त्यामुळे तो एक्सप्लेनेशन तुम्ही तिथे मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर 3-4 मार्काचे क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व केलेले, आउट ऑफ मार्क्स मिळालेले क्वेश्चनमध्ये. 4 मार्काचा क्वेश्चन पण आउट ऑफ मार्क्स आहे. विथ सोल्युशन तुमचा अख्खा पेपर तुम्हाला 2022चा मी देत आहे. आता ग्राफिकल मेथडमध्ये जो ग्राफ पेपर आहे त्याच्यावरती तुमचा क्वेश्चन नंबर मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. क्वेश्चन 3B. त्यानंतर 2 लाईन जिथे इंटरसेक्टिंग होतात तो इंटरसेक्टिंग पॉईंट मेन्शन करणं गरजेचं आहे आणि त्या इक्वेशनसुद्धा मेन्शन करणं लाईनवर गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्हाला त्याचे 3 ते 4 मार्क्स तुम्हाला भेटून जातात. 4 मार्काला किंवा 3 मार्काला हा प्रश्न येतो असतो, त्यामुळे हे छोटे छोटे पॉईंट्स लक्षात ठेवा. थँक्यू.